एटीएसनं कारवाई केलेली आहे आणि तिघांना जे आहे ते आता जेरबंद केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये एटीएसच्या माध्यमातून मला वाटतं 100 तरुणांची तपासणी मागच्या 5-6 दिवसापूर्वी केलेली आहे. तर एटीएसच्या पद्धतीनं काम करतंय. अशी जी लोक करतायत देशाच्या विरोधामध्ये, राष्ट्राच्या विरोधामध्ये जी भूमिका अशी लोक घेत आहेत, त्या अशा लोकांना ठोकून काढणं ही सरकारची प्राथमिकता आहे आणि त्यातला तो एक भाग आहे. आता शिवसेना ठाकरे गट रामरक्षा आंदोलन करते, त्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सहभागी व्हावं, संघाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं संजय राऊतांनी पत्र लिहिलं. अरे संजय राऊतांना एवढी अक्कल पाहिजे, ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वावरतीच प्रश्न उपस्थित केला. त्या काँग्रेसवाल्यांच्या सोबत, त्या राष्ट्रवादीवाल्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसणं, सरकार स्थापन करणं, आणि आता तुम्हाला राम आठवायला लागला काय? म्हणजे ज्यांनी अस्तित्वच मान्य केलं नाही, ज्यांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला, त्यांच्या सोबत बसायचं आणि आता मग हे असली आंदोलन करायचं. लोक सगळं बघतायत. लोकांना तुमची भूमिका काय आहे किंवा प्रभू रामचंद्राच्या बद्दलची तुमची बदललेली भूमिका ही लोकांनी अनुभवलेली आहे. त्यामुळं राऊत काय बोलतायत त्याला फार काय महत्व आहे असं मला वाटत नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी जंतर मंतरवर गेल्या 18 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक करतायत. त्यांची प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे. कुणी काय आंदोलन करावं, लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलाय. कुणी उपोषण करावं, कुणी मोर्चे करावं, कुणी जेलभरो करावं, हे प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारातून ते आंदोलन करत असतील. वरिष्ठ त्याबद्दलची दखल घेतील. आमिर खान 3 लग्न केलेले आहेत, मात्र जे अयोध्येतील एक पीठाधीश आहेत त्यांनी असा फरमान काढलेला आहे की जो आमिर खानना मारे त्याला 5 कोटी रुपयाचा इनाम. कोणी पीठासन अधिकाऱ्याने मुळामध्ये राग येणारीच बाब आहे. आमिर खानने 3 लग्न केली आणि तिन्ही हिंदू महिलांच्या सोबतच केलेले आहेत. म्हणजे आमिर खानचा जो अजेंडा आहे तो अजेंडा ठरवून चाललेला आहे. परवा आमचे माननीय मंत्री नितेश राणे साहेब बोलले की लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि तसाच हा प्रकार आहे. म्हणजे काही लोक यांना फॉलो करतात, तर त्या लोकांनी अशा पद्धतीनं करावं अशी त्यांची एकंदरीत भावना दिसते. आणि त्यामुळं याबद्दल हिंदू धर्मियांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात राग या संदर्भात मध्ये उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे लोक अशा पद्धतीनं त्यांच्या भूमिका मांडतात. राज ठाकरेंनी देखील उपस्थिती दर्शवलेली, हा योगायोग म्हणावा का? नाही, ते त्यांना जाऊन विचारा. योगायोग होता की ते आवर्जून गेले होते, ते मी कसं सांगू. विधान परिषदेचे उपसभापती आहेत सचिन आहेत, त्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिलाय, त्यामुळे महायुतीमध्ये आता कुठेतरी वादाची खिंडी जी आहे ती पडताना दिसते. बंगल्यावर शासकीय बंगल्याची वाटण्यावर नाही, हे काय करतील आमचे ज्यांच्याकडे हा अधिकार आहे ते करत राहते. आता आम्हाला आमदार निवास राहिला नाही म्हणून काय, आता मनोहर आमदार निवास पाडल्यामुळं असे असंख्य आमदार आहेत की ज्यांना स्वतःला आमदार निवास नाही. कार्यकर्त्याला तर आमची वेळ चालू होते. आता पर्याय नाही ना, सुविधा तयार करणं काम सुरू आहे. तर कुणाला बंगला द्यायचं, कुणाला फ्लॅट द्यायचा, आता त्या रचनेनुसार बघतील कशी उपलब्ध आहे. तो काय एवढा मोठा विषय नाही. वारीचे दिवस आपण वारीच्या काळात आलेला आहात, पण VIP दर्शन प्रशासनानं बंद केल्या पालकमंत्र्यांच्या सांगण्यावर. पण प्रतापराव पाटील चिखलीकर असतील किंवा अन्य काही लोक आता VIP दर्शन घेतलं जात आहेत, नाराजी व्यक्त करतायत. त्यांनी पण नाराजी व्यक्त केली की आम्हाला VIP दर्शन घेऊ दिलं नाही म्हणून. नाही, नाराजी व्यक्त केली नाही. मी त्यांची बॅट बघितलेली आहे आणि त्यांनी असंही सांगितलं की आमदारांच्या सोबत दर्शनासाठी सोडायची व्यवस्था केलेली आहे. आता शेवटी जास्त VIP वातावरण नको आणि म्हणून जर प्रशासनाने एखादा निर्णय घेतला असेल तर आपण प्रशासनाच्या सोबत राहिलं पाहिजे. वारीमध्ये खूप लाखो लोक असतात आणि वारकरी 18 तास, 20 तास, 30 तास हे लाईन मध्ये उभा असतात दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे काय असं काय कुणी काय एवढं जास्त 92 लाख लाडक्या बहिणींचं नाव वगळण्यात आलेलं आहे. भाजप वगळण्यात आलेलं नाही. नीट विषय समजून घेतला पाहिजे. ज्यांनी काही चुकीची माहिती दिली आहे, ज्यांनी KYC दिलेली नाही, कोणी नोकरी करतंय, कोणाच्या उत्पन्नाचे सोर्स मोठे आहेत, अशा लोकांचे वगळलेले आहेत. जर चुकून लाभार्थी आहे त्या निकषामध्ये बसतंय तर त्यांना KYC घेऊन त्यांचं सुद्धा नाव यामध्ये घेतलं जाईल. कोणी असा गैरसमज करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात सध्या आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा खूप गाजताना दिसत आहे. एका बाजूला आरक्षण उपवर्गीकरण व्हावं यासाठी मोर्चे निघत आहेत, दुसऱ्या बाजूला आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चे निघत आहेत. या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी अत्यंत स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत
की उपवर्गीकरण करावं अशी जी काही लोक बाजू मांडतायत किंवा उपवर्गीकरण करू नका अशी जी लोक बाजू मांडतायत, या सर्वांना विश्वासात घेऊन पुढे निर्णय घेतला जाईल. SIR विषय देखील आहे सगळ्या जिल्ह्यात. कशा पद्धतीने कार्यक्रम दर महिन्याला जिल्ह्याचा प्रभारी म्हणून जिल्ह्याची आढावा बैठक घेणं अपेक्षित आहे. आज सोलापूर पूर्व जिल्ह्याची आढावा बैठक, कार्यकारिणीची बैठक पार पडलेली आहे. ही बैठक जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय शशिकांत नाना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सरचिटणीस माननीय विकासजी वाघमारे, वेगवेगळ्या मोर्चाचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडलेली आहे. बैठकीमधले विषय महत्वाचे आहेत. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, या महाराष्ट्राला विकासाच्या एका उंचीवरती ज्यांनी नेऊन ठेवला आहे असे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, देवाभाऊ यांचा वाढदिवस 22 जुलैला आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं एक मोठं रक्तदान शिबिर महाराष्ट्रामध्ये घेण्याचं आयोजन प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाणांनी केलंय आणि त्याचाच भाग म्हणून आमच्या या जिल्ह्याच्या 4ही विधानसभा क्षेत्रामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळ या 4 विधानसभामध्ये मोठ्या प्रमाणात घेण्याचं नियोजन हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं आहे. वृक्ष लागवड करण्याचा एक मोठा प्लॅन भाजप करतोय. पावसाची आम्ही वाट बघतोय. पाऊस पडल्या मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड ही वाढदिवसाच्या निमित्तानं करायचं आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. राज्य सरकारने एक चांगला निर्णय केलाय. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये राबवलं जाणार आहे. जिथं आलेल्या प्रत्येकाचं गाऱ्हाण ऐकून जाग्यावरती काम करून देण्याचं नियोजन हे या महाराजस्व अभियानामध्ये आहे आणि त्यामुळे प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये हे महाराजस्व अभियान चांगल्या पद्धतीने व्हावं. प्रशासन त्याची तयारी करतायच, परंतु तिथं असणारे आमचे आमदार त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत. जिथं आमचे आमदार नाहीत एका विधानसभा मतदारसंघामध्ये, तिथं आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे पदाधिकारी हे या महाराजस्व अभियानाच्या संदर्भामध्ये आढावा घेतील. तिथं काय प्रशासनाला मदत लागली तर ती करतील. राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीए मध्ये सामील होईल अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण येत आहे आणि जयंत पाटील हे महत्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील अशा पद्धतीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. याच्या संदर्भामधली काही माहिती आहे ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच आम्ही ऐकतोय. त्यामुळं ते एनडीएत येणार न येणार, काय होणार हे आमचे वरिष्ठ ठरवतील. याच्या विषयीची माहिती माझ्याकडे नाही. असं म्हणतायत की प्रत्येक भेटीची माहिती जी पटेल आणि तटकरेंची भेटीची मुख्यमंत्र्यांसोबत जी झाली त्याची माहिती सुनेत्रा पवारांना असेलच अशा पद्धतीचं असेलच असं नाही. त्यामुळे काही बैठका गुप्त असतात असं त्यांचं एक आशयाचं विधान आहे. ते काय त्यांचा पक्षाचा विषय आहे राष्ट्रवादीचा. त्यामुळे राष्ट्रवादीची काय भूमिका आहे ते अधिकृतपणे ते मांडतील. जयंत पाटलांना मंत्रिपद मिळालं तर त्यांचं तुम्ही स्वागत कराल का मंत्रिपद? अरे मला माहित नाही त्यांना मंत्रिपद मिळणार की नाही मिळणार. त्यांना मंत्रिपद मिळालं नाही मिळालं त्याचं काय मला फरक पडत नाही. साहेब, मौलाना जर्जिस अन्सारी असे विधान करतायत की श्रीकृष्ण हे मुसलमान होते आणि ते दिवसातून 5 वेळा नमाज पडायचे. त्याला मौलानाला आधी पहिला ठोकला पाहिजे, त्याला चांगला बडवला पाहिजे. त्यानं पहिला त्याचा डीएनए चेक केला पाहिजे. त्याचा डीएनए चेक केला तर त्याच्या लक्षात येईल की तो हिंदूच आहे. त्यामुळं कृष्ण काय आहेत, कृष्ण कोण होते हे अख्ख्या जगाला माहित आहे. कोणीतरी मौलानानं बोलावं आणि त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करावं अशी काही आम्हाला आवश्यकता आहे असं अजिबात वाटत नाही. परंतु त्या मौलानाचा डीएनए चेक करण्याची गरज आहे. डीएनए चेक केल्याच्या नंतर मग तो कृष्ण मंदिरात 24 तास बसेल अशी व्यवस्था होईल. अत्यंत घोटाळा दिसून येतोय. स्मारक अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. आपली सत्ता असताना त्याचं जे काम आहे ते दिलं होतं. आता घोटाळा झाला हे मी पहिल्यांदा तुमच्याकडून ऐकलं, तर मी माननीय कुलगुरू सरांशी बोलून घेतो की नेमकी तिथं काय अडचण आहे. परंतु स्मारकाचं काम झालंय अशा पद्धतीचा त्यांचा मला फोन आला होता 2-3 वेळा आणि त्याचं उद्घाटन घ्यायचं आहे. तर त्यामध्ये तुम्ही काय आता भूमिका मांडली आहे ती मी नीट माहिती करून घेतो आणि त्याच्यावरती बोलतो. ज्या पद्धतीनं ते संत गतीनं काम सुरू असं म्हणताय, शर्मा अंडेंनी परवा सगळ्या अधिकाऱ्यांवरती त्यांना सुपूर्दी यायची प्रार्थना केली. इतकं वर्ष काम लांबतंय. स्मारक समितीची बैठक होती. तिथं काय जर निधी कमी असेल तर सरकार उपलब्ध करून देईल. मी त्याचा पाठपुरावा करेन, काही अडचण नाही. कुठलाही निधी अहिल्या देवींच्या स्मारकासाठी कमी पडणार नाही. कारण अहिल्या देवींच्या संदर्भामध्ये देवाभाऊंच्या सरकारनं जे काम केलंय ते गेल्या 350 वर्षात कुणी केलं नव्हतं. आणि त्यामुळं हे विद्यापीठ होणं, विद्यापीठाला नाव देणं किंवा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा
तयार करून स्मारक तयार करणं हे काम आपल्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. जर तिथं काही निधीची कमतरता असेल तर आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, काही अडचण नाही. सोमवार तुमच्या अवस्थाला पाठिंबा द्यावा असं ट्विट द्यायचे रोहित पवार यांनी काय सांगितलं? रोहित पवारला आता दुसरा धंदाच उरला नाही. रोहित पवारचं भाषण तुम्ही ऐकलं नाही सभागृहामध्ये. मला आंदोलनामध्ये मी बसलो, मला मुख्यमंत्री महोदयाची भेट घालून देतो म्हणले, माझी भेट होईना. मला तिकडं समितीकडे जावं म्हणले, तिथं गेलो तर समितीची मुदत संपली म्हणले. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सगळे सत्ताधारी आमदार भेटलो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात घोषणा केली आणि हे परत म्हणायला लागले माझ्यामुळेच झालं. त्यामुळे आता काही सिरियस तुम्ही घेऊ नका हे प्रकरण. अर्थखात्यावरून राष्ट्रवादी ठाम आहे. राष्ट्रवादीच्या किंवा नेत्यांकडून वारंवार सांगितलं जातं की अर्थखात्यावर कुणाचाही अधिकार नाही, तो आमचा राष्ट्रवादीचा अधिकार आहे. आता देखील माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला मिळालेले आहेत. त्यामुळे ते सगळे काळजी घेतील. आपण चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. जयंत पाटील अर्थमंत्री होतील अशी चर्चा खूप चालू आहे. तुम्हाला जयंत पाटलाची खूप काळजी लागली. तर माननीय मुख्यमंत्री महोदय त्यामुळं काहीतरी त्यांना आधार मिळेल तुमच्या आजच्या बोलण्याला. आजची जबाबदारी त्याला शांत लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.